स्वागत करूया आणि प्रथमतः या कार्यक्रमाची सुरुवात विधिवतरित्या श्री गणेशाच्या पूजनाने त्या ठिकाणी होणार आहे। श्री गणेश पूजनासाठी आदरणीय वाडेकर सर, त्याचबरोबर आदरणीय देशमुख सर, फेडरेशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्री गणेशाचं पूजन करायचंय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा। आराध्य दैवत श्री गणेशाच्या पूजनाने या ठिकाणी या आपल्या आजच्या कार्यक्रमाचं शुभारंभ या ठिकाणी होतोय। थोडे मागे ओके तालुक्याचे सहाय्यक निबंधक आदरणीय देशमुख सर, त्याचबरोबर कार्याध्यक्ष माधव शेटवाघ, फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय अमित शेठ बेनके, उपाध्यक्ष गुलाबराव गिरकर या सर्वांच्याच शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतोय। मागे उभे असलेले जे प्रतिनिधी आहेत, जरी बँकांचे प्रतिनिधी असले तरी सर्वांना आता विनंती आहे की आपण भरपूर जागा आहे मागे, उभं राहण्यापेक्षा स्थानापन्न होऊन घ्या। आजच्या आपल्या या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मागे उगाच कोणी उभं न राहता खुर्च्या खूप रिकाम्या आहेत मागच्या बाजूला त्या ठिकाणी। खरं तर हा सगळ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे अप्पर निबंधक माननीय वाडेकर साहेब, आत्ता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, तालुक्याचे AR देशमुख साहेब, या संस्थेचे संस्थापक आमचे मार्गदर्शक महादेव शेठ वाघ, उपाध्यक्ष गुलाब शेठ नेरकर, सर्वच व्यासपीठावरील संचालक मंडळ, ज्यांची नव्याने पूर्ण तालुक्यामधनं सल्लागार म्हणून निवड झाली, ती सगळी मंडळी, आणि आज खास करून उपस्थित राहिलेले ज्या ज्या संस्था तालुक्यामध्ये चांगलं काम करतात, ज्यांना फेडरेशनच्या वतीने पुरस्कार मिळालेले आहे, त्या सर्व संस्था, त्यांचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि कर्मचारी वृंद। वाडेकर साहेब, मी इथं काय बोलावं, कारण सगळी दिग्गज मंडळी पुढे बसली आणि आम्हाला मार्गदर्शन करणारी मंडळी इथं बसलेली आहे। त्यांच्या सल्ल्याने हे फेडरेशन आता पुढं चालणार आहे, चांगली वाटचाल करणार आहे। गेले 10 वर्षापासून फेडरेशन अस्तित्वात आलं, पण त्याला मूर्तिमंत उदाहरण म्हणा किंवा मिळालेली चालना ही यावर्षी महादेव शेठ वाघने नवीन संचालक मंडळ निवडलं आणि त्याच्यामुळे ही पुढं वाटचाल चालू झालेली आहे। फेडरेशन काय काम करणार आहे, आम्ही सगळे संस्था चालक आहोत, आमच्यात एकी व्हावी म्हणून हे फेडरेशन स्थापन झालं। आमच्यात जर एकी झाली तर निश्चितप्रमाणे शासनाकडे काही आमचं मागणं असेल किंवा वसुलीसाठी आम्ही ज्यावेळेस वसुली अधिकारी नेमतो ते आमच्याकडे कमी पडतात, जिल्हा फेडरेशन एखादा देतो, राज्य फेडरेशन एखादा देतो, तर आम्ही स्वतः फेडरेशनने ठरवलं की 5-6 जिल्हा वसुली अधिकारी आपण नेमायचे, आणि जे आम्ही 5 गट केलेले आहेत, प्रत्येक गटात एक वसुली अधिकारी आम्ही देणार आहोत। जुनी म्हण अशी आहे की सहकार हे विखे पाटील साहेबांनी एक सहकारी कारखाना टाकून महाराष्ट्रामध्ये आणला होता आणि तिथून सहकाराचा उगम झाला, पण उगम जरी नगरमध्ये झाला तर सहकार रुजवण्याचं, टिकवण्याचं काम हे जुन्नर तालुक्यामध्ये ह्या पतसंस्था फेडरेशनच्या चळवळीने करून दाखवलेलं आहे। मला वाटत नाही तुम्ही आता महाराष्ट्राचे अप्पर निबंधक आहात, कुठल्या तालुक्यामध्ये 200 पतसंस्था असतील असा एकही तालुका नसेल साहेब। पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा तालुका हवेली आहे लोकसंख्येने, त्याच्यात सुद्धा एवढ्या संस्था नाही। आमच्या तालुक्याचे मार्गदर्शक नामदार दिलीप वळसे पाटील हे सहकार मंत्री राहिलेले आहेत, त्यांच्या तालुक्यात सुद्धा फक्त 53 पतसंस्था आहेत। त्यामुळे सहकार्याची जाण असणारी ही सगळी मंडळी आपल्या समोर बसलेली आहे। ह्या सगळ्या मंडळींचं विस्कळीतपणा एका ठिकाणी आणायचं आम्ही मनामध्ये घेतलं आणि ही सगळी मंडळींनी आम्हाला साथ दिलेली आहे। ही अशीच साथ जर आम्ही टिकवली तर निश्चितप्रमाणे देशमुख साहेबांनी जे सांगितलं की फेडरेशन महाराष्ट्राला मार्गदर्शक व्हावं, त्यांची सुसज्ज इमारत व्हावी, हे राज्य शासनाने जर मदत केली तर निश्चितप्रमाणे होईल। देशमुख साहेब, वाडेकर साहेब 3 दिवसांनी रिटायर होणार आहे, पण एखादा माणूस ज्या विभागामध्ये काम करतो तो फक्त कागदोपत्री रिटायर होतो असा आमचा समज आहे।
कारण आपले हयात आपलं आयुष्य त्यांनी ज्यासाठी दिलेलं आहे त्याच्यामध्ये काम करत राहणं त्यांना पुढं गरजेचं वाटतं किंवा नाही केलं तर ते सुद्धा घरी कंटाळतील असं मला समज आहे. मी त्यांना विचारलं तुम्हाला एक्सटेन्शन मिळतं का, ते म्हणले आमचं डिपार्टमेंट देत नाही. आम्ही जरी तुम्ही रिटायर झाले तर सल्ला घ्यायला काही मार्गदर्शन घ्यायला तुम्हाला आमचं फेडरेशन त्रास देणार आहे. राज्य फेडरेशन आपलं जे काम करते किंवा त्याच्यामध्ये आपण जे पुढं चाललेलं आहे त्याच्यामध्ये एक मार्गदर्शक म्हणून वाडेकर साहेब आपल्याला मदत करणार आहे. आपण सगळी मंडळी जे इथं आलेलो आहोत, मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आपण दैनंदिन कामकाजामध्ये लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये पुढं जात असतो. याच्यामध्ये आम्ही राज्याला ज्यावेळेस मिटिंगला गेलो त्यावेळेस सांगितले की एखादी संस्था जर बुडायला आली तर पहिला आज जातो तो चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक. याचं उदाहरण जुन्नर तालुक्याने बघितलेलं आहे. आम्ही म्हणलं संस्था नफ्यात आली तर संचालकांना कोण विचारतं का, नाही विचारत. पण ही आपली सेवाभावी संस्था आहे. आपण लोकांच्या कामाला आलं पाहिजे म्हणून आपण हे पण स्वीकारलेलं आहे. आपण सगळी मंडळी ज्यावेळेस एकत्र येतो एखाद्याची अडचण सोडवायला जातो तर साहेब आत्ताच्या काळामध्ये पतसंस्था चालवताना आम्हाला एकच अडचण जाणवायला लागलेली आहे. इथं बसलेला प्रत्येक संस्था चालक ज्यावेळेस कर्ज देतो आणि दुर्दैवाने जेव्हा थकतं तर त्याला शासकीय नियमाप्रमाणे वसूल करायला आम्हाला 1.5 ते 1.25 वर्ष कसे जातात आम्हाला कळत नाही आहे. त्याला सुद्धा आमचा विरोध नाही. पण एखादा कर्जदार अशी एक संघटना तयार झाली की ह्या संस्थेला त्रास देऊन कर्ज भरणं किती लांबवता येईल अशी एक काही टोळी ह्या तालुक्यामध्ये तयार झालेली आहे. ARला पत्र देतील, DDRला देतील, अप्पर निबंधकला देतील, आयुक्ताला देतील आणि तुमचं काम तुम्ही करत असता तुम्ही आम्हाला चौकशीला बोलावता. आमची अशी विनंती आहे की एखाद्याने अर्ज दिल्यावरती पहिली एकदा संस्थेला विचारावा हा किती ठिकाणी थकला आहे, हा कुठं कुठं थकलेला आहे. मग आमच्या संस्थेवरती कारवाई केली तर आम्हाला निश्चितप्रमाणे त्याचा आधार तुमच्यासारख्या मंडळींचा वाटणार आहे. आमची एवढीच विनंती आहे, तुम्ही इथं आलात, आमच्या विनंतीला मान दिली. एवढ्या महाराष्ट्र लेवलचा माणूस एखाद्या ग्रामीण भागातल्या छोट्या तालुक्यामध्ये येतो आणि त्याच्या वार्षिक सभेला त्याच्या फेडरेशनच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला येतो. आमची ही सगळी मंडळी तुमच्या आतुरतेने 1.5 तास वाट बघून इथं थांबले होते. मी सगळ्यांना विनंती करेल की साहेबांसाठी इतक्या जोरात टाळ्या वाजवा की साहेबांना वाटलं पाहिजे जुन्नर तालुका खऱ्या अर्थाने एक चांगलं काम करतो. तुम्ही आलात, मी सर्व तालुक्यातल्या पतसंस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक सर्व सभासदांच्या वतीने तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो. इथं तुम्ही 2 शब्द तुमच्या आमच्या कानावरती ऐकायला मिळतील अशी आम्ही वाट बघत आहोत. परत एकदा सर्व संचालकांच्या वतीने तुमचं स्वागत करतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. वाडेकर सर. जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री अमितजी बेनके साहेब, आपल्या फेडरेशनचे सचिव माननीय श्री भास्कर बांगर साहेब, त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचे सहाय्यक निबंधक डॉक्टर गजेंद्रजी देशमुख, त्याचप्रमाणे आपल्या फेडरेशनचे सर्व संचालक, संचालिका, त्याचप्रमाणे या ठिकाणी तालुक्यात उपस्थित असलेले सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आपल्या फेडरेशनच्या कार्यालयाचं उद्घाटनासाठी आपण या ठिकाणी मला बोलवलं. ते उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. खरं म्हणजे मी राज्यात काम करत असताना असं पाहिलं आहे की काही जिल्ह्यामध्ये जिल्हा फेडरेशनसुद्धा ॲक्टिव्ह नाही आहेत किंवा काही जिल्ह्यामध्ये फेडरेशनसुद्धा नाही आहेत. परंतु आपलं हे भाग्य आहे की आपल्या तालुक्यामध्ये पतसंस्थांचं फेडरेशन आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे सर्वात जास्त पतसंस्था असलेला तालुका जर म्हटलं तर जुन्नर तालुक्याचं वर्णन करावं लागेल, कारण एवढ्या पतसंस्था कोणत्याच तालुक्यामध्ये नाही. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील लोकांनी स्थापन केलेल्या राज्यस्तरीय संस्थांची सुद्धा संख्या जी आहे त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याचाच नंबर लागतो. आणि ह्या सर्व संस्थासुद्धा फार मोठ्या मोठ्या संस्था आहेत ज्या मुंबई आणि वाशी या ठिकाणी आहेत. म्हणजे जुन्नर तालुक्यातील जी काही मंडळी आहेत ती अतिशय कार्यक्षमतेने या सहकारामध्ये काम करत आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. आता हे जे फेडरेशन आहे ह्या फेडरेशनला फार महत्त्व आहे.
शासनाशी आपण काय म्हणतो की बुवा ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मांडण्यासाठी एक व्यासपीठ असलं पाहिजे आणि आपण एक संघटित होऊन जर चांगल्या प्रकारे जर मागण्या केल्या तर त्यांचा विचार होतो. आपल्याला काही संघर्षाची भूमिका कायम ठेवायची नाही आहे, परंतु आपण चांगल्या बाबी मांडून सुद्धा म्हणजे चांगल्या पद्धतीने सुद्धा आपल्या चांगल्या गोष्टींची मागणी करू शकतो आणि त्यासाठी हे फेडरेशनची फार गरज आहे. आता आपण नुकतंच काय केलं की आदर्श पोटनियम प्रसिद्ध केलेले आहेत. आता हे करताना आपण बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी विचारात घेतल्या की जेव्हा 97 घटनादुरुस्ती झाली आणि 2012ला आपण तेव्हा जे बायलॉज तयार केले होते, उपविधी तयार केले होते, तर त्याच्यामधल्या ज्या काही तरतुदी होत्या, ज्या कालबाह्य झाल्या होत्या, त्या सगळ्या आपण रद्द करून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे लोकांना उपयोग होईल अशा पद्धतीचे बायलॉज या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत. आणि ते सर्वांनी जर स्वीकारले तर तुमच्या दैनंदिन कामकाजात ज्या काही अडचणी येतात त्या कमी होतील. त्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आपण केलेली आहे की कर्जाची जी काय मर्यादा आहेत, ह्या कर्जाच्या मर्यादेसाठी आपल्याला नेहमी पोटनियम दुरुस्ती करावी लागायची. पण आम्ही आता या ठिकाणी काय केलं आहे की हे पोटनियम दुरुस्तीचं काम यापुढे ठेवायचंच नाही. एकदाच तुम्हाला जे काही कर्जाच्या मर्यादा आहेत त्यांचं परिपत्रक आम्ही काढणार आणि त्या परिपत्रकाप्रमाणे तुम्ही यापुढं कर्जाचं वाटप करत जायचं. म्हणजे वारंवार जे काय आपल्याला काम करावं लागतं की वार्षिक सभेमध्ये ते विषय ठेवा, तो मंजूर करून घ्या, तो मंजूर केला की परत आमच्याकडे मंजुरीला पाठवा, म्हणजे त्यात तुमचं पण काम वाढतं आणि आमचंही काम वाढतं. तर ते एक काम आम्ही फार कमी करून टाकलेलं आहे. त्याचा या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे असा फायदा होईल असं मला वाटतं. आता नुकतेच आपण जे काही कर्जाच्या मर्यादा प्रसिद्ध केलेल्या आहेत तर त्या बाबतीत बऱ्याच संस्थांचं असं म्हणणं आहे की आमच्या ज्या जुन्या मर्यादा होत्या त्याच्यापेक्षा या मर्यादा कमी आहेत. तर त्या बाबतीत मात्र तुम्ही संस्थांनी जर तुमचं म्हणणं जर आम्हाला लेखी कळवलं तर ते जास्त बरं होईल. कारण हे कर्जाच्या मर्यादा ठरवण्याचं जे काही काम आहे आपण ते नियामक मंडळाच्या माध्यमातून करतो आणि नियामक मंडळामध्ये जसे शासनाचे प्रतिनिधी आहेत तसे पतसंस्थांचे सुद्धा प्रतिनिधी आहेत आणि पतसंस्थांचे प्रतिनिधी जे सांगतात त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त ती मर्यादा ठेवायचं काम केलेलं आहे. तर आपल्याला जर ते असं वाटलं की बा हे आपल्याला उपयोगी नाही, याच्यामुळं आपल्या मर्यादा पडत आहेत, तर आपण त्या ठिकाणी त्या मर्यादा ज्या आहेत त्या कशा वाढवता येईल हे जर आपण सर्वांनी जर सुचवलं, त्यासाठी प्रत्येक संस्थेने कळवलं पाहिजे. म्हणजे काय होतं की आम्हालाही सुद्धा कळतं की आपण जे काय केलं आहे ते बरोबर आहे का, का त्यात काही चुकीचं आहे का, हे कळण्यासाठी तुम्ही आम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही प्रतिनिधित्व आहे, तुमचं एक रिप्रेझेंटेशन आहे ते तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे. तर हा एक महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी बायलॉजच्या बाबतीत केलेला आहे. आता दुसरा महत्त्वाचा बाब म्हणजे अंशदान. आपण अंशदान लागू केलेलं आहे, परंतु त्याला सर्व पतसंस्थांचा विरोध आहे. परंतु या ठिकाणी पतसंस्था ही गोष्ट समजून घ्यायला तयार नाही आहेत की आपण जर एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पैसे ठेवले किंवा नागरी सहकारी बँकेमध्ये पैसे ठेवले तर आपल्या ठेवीला 5 लाखापर्यंतच्या ठेवीला संरक्षण आहे. म्हणजे जरी ती संस्था बुडाली, बँक बुडाली तरी आपले 5 लाख रुपये नक्की मिळतात. परंतु पतसंस्थेमध्ये जर पैसे ठेवले तर ती पतसंस्था जर बुडाली तर आपल्याला संरक्षण मिळतं आहे का, तर ते मिळत नाही आहे. तर याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की नाही, मी ठेवीदारांचा चांगला विचार करेल, माझ्याकडे आलेल्या ठेवीला मी संरक्षण देण्याचा प्रयत्न करेल आणि तो जर मी एकदा संरक्षण जर दिलं तर आमच्या ठेवी वाढतील. तर हा ठेवीदारांच्या भूमिकेतून कोणी विचार करायला तयारच नाही आहे. प्रत्येक संस्थाचालक काय म्हणतो की मी कशाला ते औषधात देऊ, माझी संस्था खूप चांगली आहे, मला काही गरज नाही आहे, आम्ही फायद्यातच आहोत, आमचे सगळे लोक खूप चांगले आहेत. पण असं म्हणून चालत नाही. आता राष्ट्रीयकृत बँका वाईट आहेत का? सगळ्या बँका चांगल्या आहेत. SBI ही शासनाचीच बँक आहे, पण ती सुद्धा बँक बुडणार आहे का? तरी संरक्षण आहे. आपण असा विचारच करत नाही की हे संरक्षणाचा आपण जो काही लाभ आहे तो ह्या ठेवीदारांना दिला पाहिजे. तर ह्याचा मला असं वाटतं की आपण सर्वांनी सकारात्मक असा विचार केला पाहिजे आणि या बाबतीत जे काही अपप्रचार होतो तर त्याचाही आपण विचार केला पाहिजे. त्या अपप्रचाराला आपण बळी पडायला नको. आणि ठेवीदार हा आपला फार महत्त्वाचा घटक आहे. आपले 2 घटक, एक कर्जदार आणि दुसरा ठेवीदार. जसं आपण ठेव आल्यानंतर त्याची काळजी घेतली पाहिजे तसं आपण कर्ज वाटप करताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे. चांगला कर्जदार जो आहे त्याला आपण कर्ज दिलं पाहिजे. ज्याची पत चांगली आहे किंबहुना आपण पतसंस्था जर ज्याची पत नाही त्याला पत निर्माण करून द्यायचं काम करतो, अशा व्यक्तींना आपण छोटी छोटी कर्ज द्यायला तर हरकतच नाही, परंतु मोठी कर्ज देताना मात्र आपण पूर्णपणे दक्षता घेतली पाहिजे.
आता या ठिकाणी कळीचा मुद्दा जो असतो तो कर्ज थकलं की नेहमी त्याच्यातून प्रश्न निर्माण होतात. आता हे जे प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये आपले वसुली अधिकारी आहेत, तर त्या बाबतीत माझा फार वाईट अनुभव आहे की वसुली अधिकारी त्या कर्जदाराला कसली माहिती द्यायला तयार नसतात. एक तर तुम्ही त्याला सगळी माहिती द्या, किंबहुना कधी कधी मी असं पाहिलं आहे की ती कर्ज जे आहेत ना त्याची वसूल करायचीच नाही, त्याची मालमत्ताच विक्री करायची आणि ती मालमत्ता विक्री करूनच वसुली करायची, अशा प्रकारचे एक धोरण काहीतरी डोक्यात ठेवून पतसंस्था काही वेळेला काम करतात. आणि हे मला आपल्या तालुक्यामध्ये खूप जाणवलं. मग मी त्यांना म्हणायचं, अरे ह्या तालुक्यामध्ये माझे खूप ओळखीचे लोक आहेत, माझे पाहुणे रावळे आहेत, आणि तुम्ही जर असं वागलं तर माझी प्रतिमा या ठिकाणी काय होईल की ह्या पतसंस्था काय वाटेल ते करतात, वसुली अधिकारी काय करतात, काय वाटेल ते करतात, आणि त्याला संरक्षण कोण देतं तर सहकार खात्याचे अधिकारी देतात. तर अशा प्रकारची प्रतिमा मग त्या ठिकाणी आमची निर्माण होते. म्हणून मग आम्हाला हस्तक्षेप करावा लागतो. नाही तर ह्या कर्जदारांच्या ज्या काही संघटना आहे ते जेव्हा आमच्याकडे येतात आम्ही तेव्हा पाहतो की हे नक्की काय यांचा उद्देश आहे. कर्ज बुडवता येणार नाही हे तर आम्ही त्यांना नेहमी ठासून सांगतो, परंतु त्याच्याही पलीकडे काय असतं त्यांचं की मग आम्हाला स्टेटमेंटच दिलं नाही किंवा व्याजाची फार मोठी प्रमाणे आकारणी होते. 2 लाख घेतला असेल तर त्याचं 20 लाख रुपये कर्ज होतं. तर हे जे आहे ना हे असं व्हायला नको. जो ऑलरेडी त्याचं नियमित कर्ज फेडू शकत नाही त्याच्यावर अजून तुम्ही जर 10 पट जर कर्ज टाकलं, व्याज टाकलं तर तो भरणारच नाही ना. तर त्याला तुम्ही त्या ठिकाणी सवलत द्या, त्याच्याशी गोड बोला आणि त्याच्याकडून वन टाईममध्ये वसूल करून त्याचा विषय मिटवा. असं जर केलं तर या ठिकाणी आपलं जे काही काम आहे ते चांगलं होईल. आणि मला वाटतं फेडरेशनच्या माध्यमातून या ठिकाणी जसं आपण पतसंस्थांमध्ये सुद्धा बायलॉजमध्ये तक्रार निवारण समित्या नेमलेल्या आहेत, तसं पतसंस्थेच्या या फेडरेशननी जर काम केलं, या तक्रार निवारणाचं जर काम केलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं एक विश्वासाचं वातावरण या ठिकाणी तयार होईल असं मला वाटतं. त्यामुळं फेडरेशनला जे काही अधिकार दिले पाहिजेत किंवा फेडरेशनने या ठिकाणी त्या बाबतीत काम केलं पाहिजे असं मला नक्की वाटतं. आता ह्या पतसंस्थांचं जे काही कामकाज आहे आपलं हे सुसह्य व्हावं म्हणून आम्ही अनेक गोष्टी केलेल्या आहेत या ठिकाणी. म्हणजे तुमचे ज्या ज्या गोष्टींचे नियम नव्हते अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण नियम तयार केले की जेणेकरून तुमच्याकडं प्रश्न निर्माण होऊ नये. आता पण NPAचे आपण परिपत्रकं काढली, CRARचे परिपत्रक आपण काढले, आपण कर्जविषयक धोरण ठरवून दिलेलं आहे, आपण KYCचं धोरण ठरवून दिलेलं आहे. असे सगळे जे काय प्रश्न आजपर्यंत होते तर ते मी माझ्या काळामध्ये जास्तीत जास्त परिपत्रकं काढून आपले प्रश्न आपल्याला ती परिपत्रक वाचून ते प्रश्न सॉल्व्ह करता येतील, संपवता येतील यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे. तर मला असं वाटतं की मग तुम्ही त्या सर्वांचं प्रबोधन करण्याचं जे काम आहे की ही जे काही शासनाचे काही परिपत्रक असतील ते फेडरेशनच्या माध्यमातून त्याचं ट्रेनिंग हे व्हायला पाहिजे. त्याचबरोबर फेडरेशन जे आहे हे एक प्रकारे आपलं एक पालक आहे आणि ते पालकत्व त्यांनी जे काय आपल्याला मेंबरशिप करून जे स्वीकारलेलं आहे, तर फेडरेशनच्या माध्यमातून आपण आपल्या समस्या मांडण्याचा, त्याचप्रमाणे आपल्या वसुलीसाठी वसुली अधिकारी, कारण छोट्या छोट्या संस्थांना वसुली अधिकारी आपण देऊ शकत नाही, कारण त्यांना ते स्वतःचे आपल्याला 2 गोष्टी असतात. एखाद्याला वसुलीचा अधिकार देताना आपण काय पाहतो की तो त्या संस्थेचा कर्मचारी आहे का. आता छोटीशी संस्था असेल तर तिला वसुलीसाठी खास वेगळा कर्मचारी देणं शक्य होत नाही. पण फेडरेशननी जर ते असे व्यक्ती जर घेतल्या तर त्यांना आपण जास्तीत जास्त लोकांना आपण अधिकार देऊ शकतो आणि ह्या वसुलीचं जे काही कामकाज आहे ते तालुका पातळीवरतीच वसुलीच्या अधिकाऱ्यांमार्फत जर झालं तर ते कमी खर्चामध्ये होऊ शकतं आणि त्याचा फायदा आपल्या ह्या सगळ्या संस्थांना होऊ शकतो. कारण वसुली हा खरा म्हणजे आपला आत्मा आहे. आपली वसुली चांगली झाली तरच आपली संस्था टिकू शकते, नाही तर संस्थेची वाट लागायला वेळ लागत नाही. म्हणजे ठेवी ह्या आपल्याला कमी व्याजदराच्या असल्या पाहिजेत आणि कर्ज ही आपली वसूल होणारी असली पाहिजे. अशा 2 गोष्टी आपण जर पाळल्या तर आपली संस्था अतिशय चांगल्या प्रकारे खरं म्हणजे चालू शकते. आज या ठिकाणी आपण खरं म्हणजे मी कोणत्याही संस्थेच्या वार्षिक सभेला जात नाही. मी 1995 साली एका वार्षिक सभेला गेलो होतो साखर कारखान्याच्या. तर त्या ठिकाणी एक 5 मिनिटामध्येच फार मोठा गोंधळ झाला आणि स्टेजच्या दिशेने वेगवेगळ्या वस्तू आल्या त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी पळ काढला, परंतु ती सभा तरीही खेळीमेळीच्या वातावरणात झालेली होती. तर अशा प्रकारे ते त्याच ठिकाणी त्या संस्थेचं वार्षिक सभा पाहिल्यानंतर
मी आज ती म्हणजे माझ्या खात्यामध्ये जॉईन होण्याची ती पहिली सभा आणि आता मी निवृत्त होतानाची ही शेवटची सभा. तर ही सभा अतिशय चांगली, खरंच खेळीमेळीचे वातावरण झालेले आहे. तर आपण या ठिकाणी खरं म्हणजे मला बोलवलं. आपल्या या तालुक्यामध्ये माझे सगळेच पाहुणे आहेत. इकडे नंदू शेठ बसलेले आहेत, SR शिंदे माझे सासरे आहेत, मुन्ना शेट्टी या ठिकाणी होते, ते पण माझे पाहुणे आहेत, बांगर साहेब पाहुणे आहेत, खूप पाहुणे आहेत. म्हणजे पाहुणे किती आहेत हे सांगणं अवघड आहे. आणि त्यामुळं मी असं म्हणलं की आपण या ठिकाणी मला जे काय बोलवलं आणि आपण फार लक्षात ठेवून मला या ठिकाणी बोलवून आपल्या फेडरेशनच्या कार्यालयाचं उद्घाटनाचं पण आपण या ठिकाणी मला जो मान दिला, त्याचप्रमाणे आपण मला जो निवृत्तीनिमित्त जो काय माझा सत्कार केला त्याबद्दल मी खरंच आपल्या सर्वांचा नक्की आभारी आहे. आणि यापुढेही राज्य फेडरेशनच्या माध्यमातून आता राज्य फेडरेशनमध्ये आमची जरी काही मतभेद असले तरी चांगलं काम करण्यासाठी मात्र यापुढे वेळ द्यायचा आहे ही नक्कीच आहे. आणि पतसंस्थेसाठी काम करायचंच आहे, कारण पतसंस्था ह्या पत निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि आपल्या ह्या पतसंस्था ज्या आहे ह्या पतसंस्था टिकल्या पाहिजेत. स्मॉल फायनान्स कंपन्या ज्या आहेत त्या लोकांना अतिशय छळतात, लुटतात. मी मागे एक आकाशवीर असाच एक कार्यक्रम ऐकला होता. तर त्या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या महिलांनी अतिशय म्हणजे त्या महिला रडत होत्या की त्यांना घरी येऊन त्यांना जास्तीत जास्त कर्ज घेण्यासाठी प्रवृत्त केलं, त्यांना कर्ज वाटप केली आणि नंतर त्यांचं कर्ज फिटतच नव्हतं. म्हणजे तो व्याजदर जो दाखवलेला होता तो छुपा होता. प्रत्यक्षात त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर वसुलीचं काम त्या ठिकाणी त्या स्मॉल फायनान्स कंपन्यांमार्फत चाललं होतं. तर असं व्हायला नको. त्यामुळं आपले जे काही लोक आहेत ग्रामीण भागातले ते ह्या स्मॉल फायनान्स कंपनीकडे जाता कामा नयेत. आपल्याला कसं असतं की सहकारामध्ये आपण जेव्हा काम करतो एखादी गोष्ट चुकली तर आम्ही तुम्हाला विचारतो, पण त्या ठिकाणी कोणाला विचारायचं? त्या महिलांना कुणीही वाली नव्हतं. मला खूप आनंद वाटला की अरे आपल्या सहकारात जर थोडंसं काय चुकलं तर आपण विचारतो. आपले लोक पण आपल्याला दाद देतात, ते सांगतात की नाही आमचं हे चुकलं आम्ही दुरुस्त करतो. कुणी अशी टोकाची भूमिका घेत नाही आणि मदत करतात, सहकार्य करतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. पण तशी मात्र या ठिकाणी मला ती केस दिसली नाही. त्यामुळं मी खरंच म्हणलं की आपल्या पतसंस्था खूप चांगल्या आहेत. त्यामुळं आपल्या ह्या सगळ्या पतसंस्था ह्या टिकल्या पाहिजेत, त्यांची भरभराट झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून आपला ग्रामीण भागाचा जो काय कायापालट आहे, आर्थिक विकास आहे तो व्हायला पाहिजे. आता दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याकडं मी पाहतो की अनेक लोक व्याजदराला बळी पडतात. आता अनेक पतसंस्थांमध्ये मल्टी स्टेट पतसंस्थांमध्ये त्याचप्रमाणे जे काही फायनान्स कंपन्या येतात किंवा काही स्कीम येतात याच्यामध्ये लोक फार मोठ्या प्रमाणावर पैसे ठेवतात की 3 महिन्यात तुमचे दाम दुप्पट. अरे कसं होऊ शकतं हे? असं जर दाम दुप्पट झालं असतं तर टाटा बिर्लानी हे उद्योगधंदे करायचे सोडून असल्या कंपन्याच काढल्या असत्या ना. परंतु आपले लोक हे विचार करत नाही आहे. त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक साक्षरतेची गरज आहे. ती जर झाली तरच ते वाचतील. नाहीतर आज पैसे दिले, थोडंसं काहीतरी आमिष पाहून पैसे दिले, काहीतरी मिळालं, नंतर मात्र तुमच्यावरती म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळतो. लोकांचे वातावरणात हाल होतात, त्यांना भिकेल लावायचं काम या ठिकाणी केलं जातं. तर ते होऊ नये यासाठी आपण पतसंस्थांनी सुद्धा या ठिकाणी काम केलं पाहिजे. फेडरेशननी सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने जर काम केलं तर हे लोक आपले पैसे तिकडे ठेवणार नाहीत. त्यासाठी आर्थिक साक्षरतेचे जे काय काम आहे ते या ठिकाणी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वांनी मला बोलवलं आणि जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार आहे. त्याचप्रमाणे फेडरेशनचं या ठिकाणचं जे काही कार्यालय आहे त्याचं पण उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुन्नर तालुका फेडरेशनच्या वतीनं सन्मान होणारे, आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाणारे आपल्या सगळ्या त्याच्यासाठी तुम्ही वाट पाहता. मी आभाराला जाण्याच्या अगोदर खरं तर वाडेकर साहेबांनी विषय काढला, बांगरसाहेब, माधुशेठ, अंशदान आणि संघटना काय असते याचं एक उदाहरण छोटंसं तुम्हाला देतो. राज्य फेडरेशनचे काकासाहेब कोयटे यांची मागच्या महिन्यामध्ये पुण्याला मिटिंग झाली. वाडेकर साहेब त्या ठिकाणी होते, सहकार आयुक्त त्या ठिकाणी होते, इतर शासकीय अधिकारी DDR AR सगळे उपस्थित होते. त्याही ठिकाणी महाराष्ट्र सहकारी बँक ते अनास्कर साहेब तेही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अमित सेठ आपण त्या ठिकाणी हा विषय मांडलेला होता.
आणि त्या अंशदान 80 लक्ष रुपयाचं अंशदान आत्तापर्यंत महाराष्ट्रामधनं शासनाकडे वर्ग झालेला आहे, काही संस्थांनी दिलेलं आहे. परंतु कुठल्या संस्थांचं किती पैसे आले याचा हिशोब आपल्याकडे लागत नाही आपल्या विभागाकडे. आणि असं म्हणजे खाजगीरित्या असं कळलेलं आहे का जे अंशदान ज्या संस्थांकडनं आलेलं आहे त्या सर्व संस्था अडचणीमधल्या आहे. आणि आपल्या इथनं मी त्या अडचणीत आहे त्यांच्यातनं त्यांना पैसे मिळणारे म्हणून त्यांनी अगोदर अंशदान दिलेलं आहे. आता या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील अधिक करून संस्था आहेत, आपल्यापैकी कुणी अंशदान दिलेलं आहे त्यांनी कृपा करून हात वर करा. तर त्याचं कारण असं एकाने पण दिलेलं नाही. त्याचं कारण असं आहे, राज्य फेडरेशन असेल त्यांनी पुढाकार घेतला, बांगर साहेब त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत. ही मंडळी औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलं, रिपिटेशन दाखल केलेलं आहे, ती केस चालू आहे. आणि शासनात जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत अंशदान कुणी द्यायचं नाही असा निर्णय झालेला आहे. परंतु अनासकर साहेब त्या ठिकाणी होते. मी काल तालुक्या फेडरेशनचा प्रतिनिधी म्हणून मी काल माधवशेठ त्या ठिकाणी मुंबईला हेड ऑफिसला गेलो होतो राज्य बँकेच्या त्या ठिकाणी. आणि आम्ही महिन्यापूर्वी साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो प्रश्न अनासकर साहेबांना मांडला होता. त्यांनी त्याला मान्यता दिली. कालच्या याच्यामध्ये त्या विषयावरती चर्चा झाली. 1 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये किंवा 5 लाख रुपयापर्यंत आपल्या संस्थांना जर आपल्या आर्थिक याच्या स्थितीनुसार जर तुम्हाला त्याच्यासाठी संरक्षण हवं असेल तर तुम्ही त्याची आकडे वाढून संपूर्ण रक्कम काढून द्यायची. त्याच्यामध्ये ठराविक रक्कम राज्य फेडरेशनकडे डिपॉझिटमध्ये ठेवायची. त्याला आपल्याला व्याज त्याच्याकडनं त्या रकमेतनं मिळणार आहे. आणि त्याच्यातनं त्या 1 लाख 2 लाख आपण जी मागणी करू त्याच्यासाठी तिथं संरक्षण भेटणार आहे. आणि ते माननीय राज्याचे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर सहकार सेक्रेटरी, सहकार आयुक्त यांची सगळ्या विभागाची रीतसर मान्यता घेऊन हे सगळं ते करणार आहेत. 7 मुद्दे आपण त्यांना मांडले होते. सगळ्या मुद्द्यांवरती पॉझिटिव्ह चर्चा त्या ठिकाणी झाली. आपण आपल्या मासिक मिटिंगमध्ये ह्या विषयावरती उहापोह करूया. अधिकचं काही बोलत नाही. आपण साहेब तुम्ही जो आता अनुभव सांगितला का तुम्ही जॉईंट म्हणजे शासकीय सेवेत आल्याच्या नंतर पहिल्या AGMला गेलता आणि तिथं अंगावरती काय आलं आणि आता सेवानिवृत्त होत असताना तुम्ही जो काय अनुभव या ठिकाणी सांगितला, ज्या टाळ्या वाजल्या, ही तुमच्या कार्याची पावती आहे असं मी समजतो. आणि तुम्ही या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल आपला आभार. त्याचप्रमाणे तालुक्याचे AR देशमुख साहेब आपणही आलात त्याबद्दल आपलाही आभार. आणि विशेष करून आपण सर्वजण मंडळी तालुक्यातल्या सगळ्याच पतसंस्थाचे पदाधिकारी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी वर्ग, त्यांचा सर्व सेवक वर्ग आपणही आलात, आमच्या विनंतीला मान दिली. इथनं पुढं जे काही लागेल संस्थेच्या मार्फत, तालुका फेडरेशनच्या मार्फत ते सगळं करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्व तालुका फेडरेशनचे अध्यक्ष आणि आम्ही त्यांच्या बरोबरीने सर्व संचालक मंडळ आपण आहोत. फक्त आम्ही हाक दिल्यानंतर हाकेला उभे राहा. आणि संघटना काय आहे, मग किती जरी गुडवे यांची जरी संघटना असेल किंवा अन्य जरी काही असेल, जे काही असेल त्याच्यासाठी आपण सर्वजण आम्ही त्या पद्धतीने सगळं पावलं टाकलेलं आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा महिन्यापूर्वी आम्ही 2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आम्ही सर्व प्रश्न सोडवणार आहोत. जेवढे सभासद झालेले आहेत त्यांनी सभासद वर्गणी संस्थेकडे जमा करावी आणि जे झालेले नसतील किंवा जे आले नसतील त्यांना कृपा करून आपण त्या ठिकाणी अवगत करावं आणि सर्वांनी संस्थेच्या सभासद होऊन घ्यायचं आहे. पुढच्या महिन्यामध्ये ओझर या ठिकाणी पुणे जिल्ह्याच्या वतीनं आपण एक प्रशिक्षण वर्ग आयोजित करणार आहे. राज्य फेडरेशन त्या ठिकाणी लीड घेणार आहे, तालुका फेडरेशन त्याचं नियोजन करणार आहे. त्या दिवशी तालुक्यातल्या सर्व पतसंस्था 1 दिवस कामकाज बंद ठेवायचं आहे. सर्व संचालक वर्ग त्याचप्रमाणे सर्व सेवक वर्ग आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जी काय आता घटनादुरुस्ती किंवा इतर जे काही नेम बदल झालेला आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा सगळा उहापोह आणि अधिकचे जे काही आपले प्रश्न असतील ते आपण ते मार्गी लावूया. अधिकचं काही नाही बोलता पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार, धन्यवाद.